जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय भूमापन दिन साजरा. अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या हस्ते अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान सत्कार कार्य संपन्न. याबाबत वृत्त असे की आज दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय भूमापन दिवस हा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक श्रीमती स्वाती लोंढे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सिंदखेडा उप अधीक्षक भूमी अभिलेख अरुण ठाकूर, साक्री उप अधीक्षक भूमी अभिलेख कुंदन परदेशी, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळेचे डॉक्टर शिवाजी ठाकूर, जिल्हाधिकारी कार्यालय येथील राहुल वाघ आदींच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला. तर या कार्यक्रमाचे आयोजन उप अधीक्षक भूमी अभिलेख भूषण गाडगे यांनी केले होते. तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विविध मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले. तर या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती स्वाती लोंढे यांनी प्रास्ताविक केले. तर यावेळेस तदनंतर या ठिकाणी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला. तर यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी आपल्या मनोगतातून अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व अध्यक्षीय भाषणातून या ठिकाणी मार्गदर्शन केले. तर यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते. तर ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिव्याख्याता डॉक्टर शिवाजी ठाकूर यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. तर त्याचबरोबर लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ऑनलाईन सेवेबाबतची माहिती धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथील राहुल वाघ यांनी दिली. तर ई मोजणी वर्जन 2 बाबत मार्गदर्शन व समस्यांचे निवारण याबाबत भटेश वानखेडे छाननी लिपिक उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भूषण गाडगे उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. तर या कार्यक्रमाप्रसंगी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता जास्त चक्रा मारण्याची गरज राहणार नाही. त्यानंतर स्वामित्व योजना 2021 पासून आपल्याकडे कामकाज चालू आहे. तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 414 जी गावं मार्च गावं म्हणतो आहे त्यांना, ज्याची स्वामित्व योजनेत आपल्याला सर्वेक्षण करायचं होतं. त्यामध्ये 361 गावांचं म्हणजे जवळजवळ 80